गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे अक्षय तृतीया आणि आज आमच्याकडे आहे पुरणपोळ्यांचा बेत. सो डाळ शिजत घातलेली आहे, या पुरणपोळ्या खायला. घेतले देव पूजायला. आज अक्षय तृतीया आहे, सो ही स्वप्नीलने केली देवपूजा. गाईज ती झाली देवपूजा. आता स्वप्नीलने केली, आंब्याचा नैवेद्य दाखवलाय. मी घेतलेलं पुरण बनवायला, पुरणपोळ्या बनवायच्या होत्या, सो पुरण बनवायला घेतलेलं. म्हणजे गोड्डी आता उठलाय आणि मी पुरण करत होती तर इथे येऊन बसलाय लगेच. हे बघा कसा आळस देतोय. काही घेतलं इथे वाटणाचा मसाला वाटायला. आमटी बनवायची आज पुरणपोळीची, कटाची आमटी, त्यासाठी मसाला. हा बेटा उठलाय त्याच्यामुळे स्वतःच सगळं करतोय. ब्रश करायला घेतलाय. चांगला करा पिलू. बाई पाण्याचा ग्लास पण भरून गेलाय. प्राणी गाईज या नाश्ता करायला. आज सगळा नाश्ता बाहेरून आणलेला आहे. सीता इथे खेळतोय. एका पोरी मणी करते साफसफाई. एक रूम राहिला होता, रेंज लेट उठला ना, म्हणून त्या बेडरूमची साफसफाई करते. आज अक्षय तृतीया आहे. सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि रेंज बघा, अजून रेंजची अंघोळ झाली नाही. सांगा रेंजला लवकर अंघोळ करायला. बघा मोबाईल घेऊन बसल्या उठल्या. कचरा काढून झाल्यानंतर मी घेतलेली लादी पुसायला. लादी पुसायची होती. काय करते म्हणे? आवर पटपट घेऊन आपल्याला बाहेर जायचं. माहिती आहे ना कुठे जायचं? कुठे जायचं बोलू नाही शकत ना ते. अच्छा, समजेल लवकरच. आज अक्षय तृतीया. काय खरेदी केली तुम्ही सांगा कमेंट्समध्ये. रॅन्च खारतोय दूध आणि पोळी. रॅन्चचं फेवरेट. आवडते रॅन्च तुला दूध पोळी? किती आवडते? खूप आवडते. सकाळी चहा प्यायला नाही, भूक लागली होती, त्यामुळे आमच्या देवाने नैवेद्य खाल्ला. छोट्या देवाने. तुम्ही काय केलं जेवायला सांगा कमेंटमध्ये. आमच्याकडे पुरणाची पोळी आहे. या जेवायला, पुरणपोळी खायला या जेवायला. आज पुरणपोळी, आमटी पुरणपोळीची, भात आणि मेथीची भाजी. या जेवायला. स्वप्नील करतोय रेयांची तयारी. बेल्ट वगैरे लावतो त्याला. हां, शूज पण घातलेत आता नवीन आज रेयांशनी. कसे दिसतात रेयांचे शूज? बड्डेचे शूज आहेत. शर्ट पण एक बड्डेचंच आहे. हाय गाईज, आम्ही चाललो आज थोडं बाहेर. कुठे चाललो ते थोड्या दिवसांनी तुम्हाला कळेल. सरप्राईज येते. बट आता आम्ही निघालो थोडं बाहेर. थोडा वेळच लागेल, पण सांगू नक्की तुम्हाला. चलो बाय. निघालोय आता. राय बघ कसा हिरो दिसतोय. रेंज इकडे उभा राहा. रेंज कसा हिरो दिसतोय आज आमचा. आणि रेंजची मम्मी पण हिरोईन दिसते ना. चला लेट होते गाईज. हाय गाईज, चाललोय आम्ही आता मठामध्ये. हो, आज मठात जायचं स्वामींना भेटायला. गुरुवारी जाताना आलं. आज म्हटलं अक्षय तृतीया आहे, भेटूया जाऊन स्वामींना. निघालोय मठात जायला. रेंश आणि आईची वाट बघतोय. ते दोघं आले की निघू. काय सेलिब्रेशन केलं मग आज तुम्ही? काय खरेदी केलीत नवीन? कमेंट्समध्ये सांगा. काय बघते? जमली का काय एवढी? आलाय आता रेयांश पण. नाही लागला जरा जोरात आपला. हे आम्ही गेलो मठामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला. स्वामींना सांगितलं सदैव आमच्या पाठीशी उभे राहा, आमच्यावर तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या नेहमी, असं सांगितलं स्वामींना. आणि दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मठातला कार्यक्रम बघत बसलो.
हे आहे कल्याण वेस्ट मिलिंदनगरच्या इथलं मठ. तुम्ही पण कधीतरी जावा, नक्की जावा. गाईज मस्तपैकी आता मठातून दर्शन घेऊन आलो. आता घरी जाऊन जेवण जेवायचं आहे. जेवण केलेलंच आहे, दुपारीच 2 टायमिंगचं केलेलं होतं. तर आता घरी जाऊन जेवण करायचं आहे. आता चालू आहे आमचं जेवण. गाईज आम्ही बघतो बिग बॉस आमच्या टाईमवरती. आपण TV नाही मनापासून स्वागत करूया. 2013 पासून ग्रँड फिनाले मराठी बिग बॉसचा ग्रँड फिनाले. तुम्ही पण बघता का बिग बॉस? बघितलेला सीझन? या क्रांतीमध्ये आघाडीवर आहे. आम्ही सीझन एवढा फॉलो नाही केला, पण आज ग्रँड फिनाले म्हणून स्वच्छ बघतोय. आणि हिरव्यागार भविष्याकडे नेत आहेत. गाईज आमचा चॅलेंज लागलाय कोण जिंकेल याच्यावरती. मला असं वाटतं तन्वी जिंकेल आणि स्वप्नीलला असं वाटतं राकेश बापट जिंकेल, बट आय फील तन्वी जिंकेल. आणि आमची 500 रुपयाची बेट लागली याच्यावरती. आता तन्वी जिंकली तर स्वप्नील मला 500 रुपये देणार, राकेश जिंकला तर मी त्याला 500 रुपये देणार. आणि लगेच व्हिडिओ मध्ये व्हिडिओ चालू ठेवून देणार. लेट्स सी आता कोण जिंकताय. ओके, विनरचं नाव माझ्यापर्यंत आता आलेलं आहे. बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर राकेश. काय वाटतं तुम्हाला कोण असेल? असं बोलू नका प्लीज. धडधड हात वाटली. मला वाटतंय बाबा तन्वीच असेल. बापट आहे, बापट 100% बापट आहे. मला वाटतं तन्वी असेल. बघू बाईस आता कोण जिंकते. त्यांचं सोडा, आमच्यात कोण जिंकते ते बघू. मराठी सीझन 6चा विनर आहे. मग खांदा असला तर काय प्रश्न? खांद्यावर कोण असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. आयला इथं माझं स्टोरेज फुल व्हायचं. कोणचं? बिग बॉस मराठी सीझन 6चे विनर आहेत राकेश बापट. तन्वी कोलते. तन्वी कोलते. मी बोलली होती. काय मी हारलेलो आहे. 500 रुपये, 500 रुपये, 500 बाजू. आणि अशा प्रकारे स्वप्नील बेट मध्ये हरलाय आणि स्वप्नीलने रोख मला 500 रुपयाची नोट हरली. कॅमेरा समोर फेस लावून. ये मी 500 रुपये जिंकली. माझ्याकडून आणि टीम आणि बेट मी लावलेली आणि मला 500 रुपये भेटले म्हणून रॅश रडतोय का रे तुला? मी देऊ बाई. येणारा सीझन अशा प्रकारे माझे जिंकलेले 500 रुपये रेंजने घेतलेले आहेत. रडत असतो. रडून 500 रुपये रेंजने घेतले माझे. आता परत तो पप्पांकडे. हाय गाईस, तुम्ही कसे जेवले का तुम्ही? आज आमच्या घरी पोळी बनलेली. हाय ईशाल, कसा आहेस? बरा आहेस ना? तुझी मम्मी बोलली आम्हाला हाय करायला तुला. तुझी मम्मी बोलली आम्हाला हाय करायला तुला. तुला मी आवडतो का? तुला बी आवडतं का? आपण फ्रेंड बनूया चांगले. आम्हाला फ्रेंड बनवायला चांगले. ओके ओके, बाय. बाय. प्लीज आमचा ब्लॉग लास्टपर्यंत बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करून जावा आमचा ब्लॉगला. तुम्हाला आमचे ब्लॉग चांगले वाटतात काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय, टाटा, गुड नाईट. आत्ता या प्रकारे आमचा ब्लॉग संपतो. आमच्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय, टाटा. स्वप्नील करतोय अल्कलाईन वॉटर. अजिबात मिस करायचं नाही गाईज, खूप इम्पॉर्टंट आहे. गाईज झाले माझं आजचं काम. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय.